चला बाळांनो, आज आपल्याला एक प्रयोग करून बघायचा आहे. रचना नाही, आर्यन, तुझ्या प्रयोगाचं नाव काय? विरघळणारे न विरघळणारे पदार्थ. छान. त्याच्यासाठी रचना तू सांग, साहित्य काय काय घेतले बाळा? साखर, मीठ, पीठ, दुधाचा सोडा, तुरटी, हळद, रेत, वाळू. तेल. छान. तर आता आपण प्रत्येकाने एक एक चमचा, तुम्हाला ह्याच्यात पाणी आहे की नाही? ह्या ग्लासमध्ये आपण काय घेतलेलं आहे? पाणी आहे बघा, हे की नाही? ह्या पाण्यामध्ये आपण प्रत्येकाने एक एक चमचा घालून ढवळा. फास्ट घाला. तू इथं घाल मग. तू घाल इथं. तुझं वाळू इथं घाल. हाताने घाल ना वाळू. आणि तेल इथं घाल. झालं. थांबा. चला सांगा मला आता. रचना, तू काय घातली बाळा? साखर. पाण्यात विरघळली का? नाही. पाण्यात साखर विरघळते. हो. मीठ विरघळले. गोड. तुझं काय? विरघळले. पीठ विरघळत नाही. पुन्हा धुण्याचा सोडा विरघळला का? हो. विरघळला. छान. तुरटी पाण्यात विरघळली. हो. पुन्हा हळद पाण्यात विरघळलं. वाळू पाण्यात विरघळली का? हो. नाही. आणि तेल घातलंस का? तेल पण पाण्यात विरघळत नाही बघा. ह्यावरून तुम्हाला काय समजलं? काय समजलं सांग बरं. काही पदार्थ विरघळणारे आणि काही पदार्थ न विरघळणारे. कशात विरघळणारे? पाणी. पाण्यात. छान.